तेव्हा त्या ठिकाणी असणारे शुद्ध रूपामध्ये असणारे, मुक्त रूपामध्ये असणारे आणि त्या ठिकाणी असणारे सगुण रूपामध्ये असणारे आणि निर्गुण रूपामध्ये असणाऱ्या व्यक्ती जेवढ्या होत्या रती महारथी 100 आणि त्या ठिकाणी काय झालेले होते, त्या असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या अवतीभोवती संचरलेले होते, आलेले होते. नको नेऊ म्हणत तरी लागतो, पण फुलं आणून त्या ठिकाणी आपल्या घरी देवपूजा करतो का नाही, देवपूजा केल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं का नाही, प्रसन्न वाटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पूजा करून उठल्याबरोबर त्या ठिकाणी चित्त समाधान वाटतं. अहो मग त्या ठिकाणी जमलेले सर्व लोक आणि त्या ठिकाणी त्या देवाला बघितले जातात, त्यांच्या जे आपल्याला चित्त अगदी शुद्ध झालेले, चित्ताची शुद्धी झाली, मनाची शुद्धी झाली आणि बुद्धीची शुद्धी झाली आणि सर्व त्या ठिकाणी काय झालेले ज्यांनी त्या भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी ते अगदी मनातून ध्यानातून त्या भगवान परमात्म्याच्या मध्ये स्वरूपात लीन झालेले. आणि मग काय होणार आहे, चला पुढं आणि काय होणार आहे मग त्या ठिकाणी त्या देवाला बघितलं तर काय होणार आहे, जे मूर्ख होते समजा अज्ञानी होते, ज्यांना पोथी वाचायला नव्हती त्या आईला वाचायला लागलं, त्यांना वाचायला लागली ना, देव येते देवाला बघितलं यायला लागली आणि मग जे अभ्यास करत नव्हते ते सुद्धा या ठिकाणी आले, अभ्यास करायला पाठ करायला, पाठांतर झालं. जे दरिद्री होते, गरीब होते, भगवान विष्णूच्या अवतारात आले कशाला पैसे खर्च केले, देवापाशी आल्यावर फक्त अगरबत्तीलाच पैसा लागला, बाकी पैसा जोडणार नाही ना. देवताच्या संघटनेमध्ये लागल्यानंतर पैसा खराब होणार नाही, पैसा शिल्लक राहिला, पैसा शिल्लक राहिला तर ते श्रीमंत झाले. अशा पद्धतीनं या ठिकाणी ग्रंथ करते श्रीधर स्वामी सांगू लागले. आणि मग त्या ठिकाणी असणारे लहान बालक आहेत, त्या बालकांना बघितलं, त्या बाळांना ते सुद्धा त्या ठिकाणी काय मनामध्ये त्याचा आल्हाद निर्माण झाला. लहान बाळांना बघितलं भयंकर मोठा आनंद होतो. तशाच असणाऱ्या गवळणी आणि त्याच्याच असणाऱ्या मुलीबाळी आणि त्या ठिकाणी कुमारिका आणि वृद्ध असणाऱ्या महिला सर्वजणी बघून भगवान श्रीकृष्ण परमात्माला बघून धन्य धन्य झालेले आहेत. अंधारी रात्र झाली आपला काही दिसाना, परंतु त्या ठिकाणी काय झालेलं आहे, चंद्र उगवलेला, चंद्र उगवल्यानंतर त्या ठिकाणी काय थंड पद्धतीचा काय झालेला आहे, उजेड पडलेला आहे. आणि तसंच आपण उजेड करीत पोते त्या ठिकाणी काढला घेत बसलो, चंद्र मावळला, पुन्हा अंधार झाला, पुन्हा अंधार कसा झाला त्या ठिकाणी नाही झाला, सूर्यनारायण उगवला, सूर्यनारायण उगवल्यानंतर जसा अंधार कायम तो नाही सावतो तसं या ठिकाणी बाळ या नगरीमध्ये जन्माला आल्यानंतर या असणाऱ्या गोकुळ नगरीमधला पूर्ण अंधकार नाही झालेला आहे. आज 50-50 माणसं म्हणजे जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती, परमेश्वराला एक मूर्ती एकासारखी बनलेली नाही. जगामध्ये जेवढ्या बी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रत्येकाचा चेहरा नाही, प्रत्येकाचं वागणं नाही, प्रत्येकाचं राहणं नाही, प्रत्येकाचं खाणं नाही. एवढं अभ्यास करून परमेश्वराला या मूर्ती या पृथ्वी तलावर लागल्या आणि या सगळ्या या ठिकाणी हजर झाल्या, या मंडपामध्ये उपस्थित झाल्या. आणि हा जो असणारा विजय ग्रंथाचा 4था अध्याय अंतर्ज्ञानातून मनाध्यानातून ऐकायला लागल्यानंतर काय झालं बघा, त्यांच्या जाताना मनाचा जे अंधार होता, हृदयामध्ये जी सुखदुःखाची त्या ठिकाणी चिंता होती आणि काही आपल्या संसाराचं काही ताणतणाव देणं गेलं होतं, सर्व आपल्या घरी सोडून आलो आणि भगवान परमात्म्याच्या ग्रंथामध्ये या शब्दामध्ये आपण या ठिकाणी काय झालं, एकाग्र झालं. आपल्याला आता सध्या आहे काही चिंता कुठली, मग प्रत्यक्षात आपण नुसतं लिहिलेल्या पोथीमध्ये त्याचं वर्णन करत
मग प्रत्यक्षात भगवान विष्णू समोर ज्यांनी बघितला त्या लोकांना मला सांगा ना, तुम्हाला पुन्हा कुठं जायची गरज पडत असेल का? एखाद्या नामधारकाला त्या ठिकाणी काय केलं, माल हातात घेतले आणि नामाचा त्या ठिकाणी जप करायला सुरुवात केलं. मग तो नामस्मरण करत असताना पापी माणूस त्या ठिकाणी कसा थांबणार आहे? त्याचे जे असणारे शब्द देवदेवताचे सभेचे आणि काही चांगल्या अभंगाचे कानावर पडायला पापी माणूस असा उठून पळून जातो. त्याप्रमाणे त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आजूबाजूला असणारे ते असणारे दुःखाचे सगळं निराकरण झालं, सुख निर्माण झालं आणि त्या ज्या लोकांना त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या अंतकरणामध्ये सर्व चिंता आणि त्या ठिकाणी हरलेले आहे. आणि मग काय झालंय आता तुम्ही गोष्ट ऐका. इथं जे आपण या ठिकाणी ग्रंथ वाचतो, सांगतो, ऐकतो, देवदेव करतो, भजन करतो, पण भजन करता करता जर का समजा कोणाला तरी काय झालं बाबा, चक्कर आली, पडलं रडलं आणि मोठ्या रडण्याचा आवाज आला, तर काय घटना घडते त्यावेळेस? जसं आपल्याला सुनील दादाला त्यावेळेस विना घेत असताना एक ऐकायची पडली, सगळे मागत आले उपाशी महाराज विकेट चला लागली, वजन गेला पडले बिचारे. मग त्या सभेवर जसा शोककळा निर्माण होती त्यावेळेस त्या असणाऱ्या देवाच्या त्या लहानपणाच्या बारशाच्या कार्यक्रमामध्ये हजर असताना एकच त्या ठिकाणी गौरव रडली. रडल्याबरोबर त्या ठिकाणी काय अवस्था निर्माण झाली बघा. जसं एक वीज मोठ्याने कडकडावा आणि कडकडलेला आवाज यावा त्या प्रमाणात त्या गौरवीच्या रडण्याचा आवाज आलेला आहे. त्याचं नाव घेतलं त्या व्हिडिओ मध्ये निघलं नाही त्याचं नाव. मला तर काय येशी करत होती, पण हसले तुम्ही सगळे लोक हसणार का? पण सुरुवात त्याचं नाव रेकॉर्डिंग झालं त्या व्हिडिओ मध्ये. जे लोक आपल्याला हसतात तात्या पण तुझं नाव आज नाव झालं एकाचे 10-12 लोक बघणार नाही व्हिडिओ तिकडे, म्हणून तुझं नाव घेतलं बाबा, तू मला राग देऊ नको. आणि मग ते बाईची काठी तरणी विजेचा आवाज का त्या गोकुळामध्ये निर्माण झाला ऐका या मूळ मुद्द्यावर. आणि तिथं जी असणारी महिला मंडळ आहे ना, या महिला मंडळामध्ये काय झालेलं आहे, ते एका महिलेला कुणीतरी दुष्ट पती, दुसरा कोणीच नसतो महिलेचा दुष्ट पतीच असतोय, काय देणे गेलं बाकीचे कोणी असतं तर कोणत्या पहिला कोण वाईट बोलतो का? आपलाच मालक आपल्याच मालकीचा छळ करतो असा एक मालक त्या ठिकाणी त्या असणाऱ्या त्या तेवढ्या चांगल्या वातावरणामध्ये तिथे एका गवळीला छळ करत होता. त्या गवळीचं रडणं त्या ठिकाणी ऐकलं आणि विष काढायला आवाज लहान बाळाच्या कानावर, जे बाळ जन्माला आल्याचं कारणच काय होतं, ज्याचा छळ होणार आहे त्याचा त्या ठिकाणी उद्धार करायचं आलं होतं ना. मग लहान बाळ असताना त्याला एका म्हाताऱ्या गवळीचा आवाज रडला नाही बाळा आणि विष कडकडायचा त्याच्या कानावरती पडलं नाही. ऐका भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि तिथं जन्माला आल्यानंतर तिथं एखादा गवळी त्याच्या गौरवीला मारेलच कसा? हा आवाज तिथला नाही माय बापानो, हा आवाज मथुरेमध्ये नाही. जिथं दुष्ट आहेत ना, जिथं कंस आहे, जिथं राक्षस आहे त्या ठिकाणचा पती त्या गौरवीला मारणार आहे ना, ते तिथला मथुरेचा आवाज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये ऐकला. आणि मग हा जो असणारा वर्णन, याचा जे असणारा आवाज, याचा जे असणारा सुगंध, याचं जे असणारा बालकाचं पुण्य वाढत 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 त्या परिसरामध्ये गेलं आणि मग ह्याचं पुण्य ज्या ठिकाणी पापाच्या ठिकाणी जातं आणि मग ते पाप त्या ठिकाणी कसं उतू येतं. ज्या माणसाला एखादी गोष्ट वाईट करायची ना तर ते वाईट केल्यानंतर त्याचं चांगलं तरी होतं. तुम्हाला माहित नाही एक ठिकाणी आपण विहीर खोदली तर ते विहीर खोदल्याला इकडे भरा पडतो आणि मग तो भरा त्या ठिकाणी काय होतो साचतो. आपल्या गावात एवढा चढ कसा झाला, आता चढ झालेला त्या ठिकाणी त्याचा मानायचंच नाही. त्या चढामुळे कुठेतरी एक खडा निर्माण झाला आहे. मग खड्डा आणि चढ जो सहन करतो ना त्याला संसार म्हणायचं. आणि मग अशी घटना या ठिकाणी म्हणून या कंस राजा त्याच्या असणाऱ्या घरातून निघलेला आहे
आणि त्या सभामंडपाकडे जात असताना काय झालेलं आहे, दचकाला. आणि दचकाला म्हणून त्या कंसाच्या डोक्यावरचं जे त्याचा जे डोक होता का शिरतो परत थैवट पडलेला बघा. आपुले शरीर केलशे दूरा सोपी तेके कोसासूर दिवा बिताचे घुंगाट सोरा दिवसा तुझा कोसाईके उगेच छत्र मोडून पाडले कंसा वाया मनाने कंस स्त्रियांनी सोपी देखिले महा तुझी नये दारुण. आणि तुझ्या त्याला कंस घरातून निघलाय, घरातून त्यांच्या असणाऱ्या जे महिला मंडळ होतं त्या महिला मंडळाला खरंच ना त्या कंसाला त्या ठिकाणी ओवाळले. ओवाळलं पण खरं त्या कंस सभेमध्ये चालत असताना त्याच्या डोक्यावरला छत्र, त्याच्या डोक्यावरचा असणारा जो जिरेटो खाली पडला. खाली पडल्याबरोबर बायांना भयंकर बुद्धी असते आणि त्या पुरुषांना भ्रमित झाला पुरुष असतो, मग त्याला कळत नाही. परंतु या कंसाचं मरण त्याच्या बायकोला तिथंच कळालं होतं की हा सभेमध्ये जात असताना त्याच्या डोक्यावर टोप आजपर्यंत कधी पडला नाही आणि आज टोप पडला म्हणजे आपला या ठिकाणी काय झालेलं आहे, कंस नक्की मृत्यू पावणार आहे असं त्याच्या बायकांना त्या ठिकाणी मनोमन आणि त्या ठिकाणी कळून आलं. विधवा स्त्रिया स्वप्नाकाळी पोटी भरती घेऊनी रुळी मंगळसूत्र गळसळी तोडीती काळ पुरुषे अकस्मात. आता तेवढी घटना झाली, तो खाली पडला, त्यांना असं कळालं इकडे बघा क्षण आहे तो देवाचा, चांगला असला तरी देवाचं, वाईट असलं तरी देवाचं. मग काय झालं, त्या बायांना ज्यावेळेस बघितलं की आपल्या नवऱ्याचा डोक्यावरला टोप जमिनीवर पडला, पडल्याबरोबर त्यांनी काय केलं, डोक्याच्या टिकल्या काढून टाकल्या. तेव्हा टिकल्या होत्या शोभा काढून टाकल्या त्यांनी टिकल्या. आणि मग त्यांनी विधवेचं रूप घेतलं आणि विधवेचं रूप घेतलं आणि मगाळ्यामधले मंगळसूत्र होते का आपले मंगळसूत्रे अक्काबाई राजा राणी ते सगळं तोडून टाकलं त्यांनी. आणि तोडून टाकलं, डोक्याचा कुंकू पुसला, हळदी पुसली आणि गळ्यामध्ये असणारे जे दागदागिने होते ते काढून टाकले आणि विधवेचं रूप घेतलं. नवरा तर जिवंत आहे पण त्या बायकांना कळलं होतं की आपला नवरा आज मेला नाही, खरोखर मेला नाही. त्याची आता धड फक्त हे धडधडता श्वास घेत आहे पण काही ठिकाणी श्वसन क्रिया संपणार आहे. त्या महिलांना त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या घरामध्ये कळलं होतं राजघरामध्ये. नाना डोक्याला टोप पडला, बायला वाटला नवरा मेला. नवरा मेला म्हणजे बरोबर त्याने कुंकू हळदी पुसून टाकले. हळदी कुंकू पुसून टाकले की गळ्यातले दागिने काढले. दागिने काढून सगळं जण एका जागेवर पडले. त्याला पट्ट्या राहण्या भरपूर होत्या आणि मग बसल्या. मग हेही पाहिलं किंवा माझ्या बायका मला वाटायला होत असताना सर्व विधवा मुस्लिम कसं काही जागेवर बसल्या, माझा मृत्यू झाला की काय, मी जिवंत आहे की मेलेला आहे. आणि मग तो असणारा कंस त्या ठिकाणी काय झालेला आहे, सैरभैर झालेला आहे. प्रधानाशी कंस विचार करी आमचा वरी उरवारी अवतरला परी निर्धारी नाही नाही पडे शोभिता. आणि मग या असणारा एवढा मोठा नगरीचा राजा पण चुकीच्या गोष्टी केल्यामुळे त्याला मृत्यूला सामोरं जावं लागले. चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे त्याला या असणाऱ्या दुःख सुख डोळ्यासमोर येऊ लागले आणि प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी त्याला काय झालं, पश्चाताप निर्माण झालेला आहे. आणि मग ते सांगितलं की माझा वैरी 100% पृथ्वी त्याला कुठे जन्माला आला आहे, तो कुठेही काय मला माहित नाही पण एक ना एक दिवस तो येऊन मला मारणार आहे असं त्याच्या मनामध्ये काय झाले अनेक प्रकारचे विचार त्या कंसाचे येऊ लागलेले आहे. कोणी गाणी कोणी गाणी वाढत न पडे माझे वैरी जो ठाई पडला निर्धारी त्याशी चिते देईल मी. आणि मग त्या ठिकाणी काय झालं की त्यांनी निर्णय घेतला, इकडे सगळ्यांना सांगायला लागला माझा मृत्यू जवळ आलेला आहे, माझा मृत्यू जवळ आलेला आहे, माझा नाही त्या कंसाचा मृत्यू जवळ आलेला आहे. आणि मग काय केलं की सांगायला लागला सर्वजणांना की बाबांनो, ज्याला जर माझा वैरी माझा दुश्मन कुठं दिसला ना तो मला सांगा, मी त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय करणार आहे, भरपूर त्या ठिकाणी इनाम देणार आहे. पण माझा जो असणारा दुश्मन श्रीकृष्ण परमात्मा आणि कुठं असेल भेटला तर माझ्याकडे त्याला घेऊन या. शत्रू
नसला तर या ठिकाणी काय करा, त्याला इकडे माझ्याकडे घेऊन या. अहो तुम्हाला जर नाही आणता आला ना, कमीत कमी त्याला काय करा, त्याच्या जागेवर ठेचून टाका, मारून टाका, त्याचा नायनाट करा, जेणेकरून मग कंसाला काय होईल, त्या ठिकाणी मरण येणार नाही. तना माझी किंचित आग्रह, तो जाईला लक्षणा, गरजन पडे ओढूना, तो बाहेर आधी व्हावे. आणि मग जसं गवत आहे, गवताला पेटवा किंवा न पेटवा, पण त्याच्यामध्ये आग नाही. आणि जसं त्या ठिकाणी त्या गवताला काळी लावायची कमतरता पडलेली, तसं माझं शरीर या गवतासारखं या ठिकाणी क्षीण झालेलं आहे. आणि हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आग म्हणून कोणी करून येईल आणि माझ्या गवत रूपी शरीर जाळून टाकेल, अशी भीती त्या कंसाच्या मनामध्ये निर्माण झाली होती. शस्त्राचा घायाचा ना पडे, तो आधीच लुडान करावे पुढे, तैसा शत्रू जो न वाढे, तो आधीच घात योजावा. आणि मग जसा भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आहे, कुठे जन्माला आहे, काय जन्माला आहे मला माहित नाही, मला पण कसं म्हणले सुरी, चाकू, सत्तू, तलवार, गन, पिस्तूल वगैरे असतं, कुठं का असाना, पण ज्यावेळेस कुणाच्या हातामध्ये पडल तर कुणाचा तरी त्या ठिकाणी वध केल्याशिवाय राहणार नाही. तसंच हे बाळ म्हणजे आता कुठेतरी जन्मत असेल, लहानाचं मोठं होत असेल, पण मोठं झाल्यानंतर म्हणजे माझा तो असणारा काळच आहे, मला तो संपून टाकणारच आहे, आणि कुठं असला तरी माझा त्या ठिकाणी नायनाट करणारच आहे, अशी चिंता सारखी त्या कंसाला लागलेली होती. प्रधान म्हणे त्यावेळी, जनवंत ताईसी आईली लीला, वैरी वाढती गोकुळा, गोकुळिया घरी म्हणून या. आता माझ्या मनात येते कोणाचा चालेल ना बाबा, त्याच्या मनामध्ये विचार आला की ती जास्त तू ते चौकट पांगले गेले ना, त्या प्रधानानं आदेश दिलाच असतात, मग ते गुप्त जे असणारे त्याचे जे वैरी होते ते गेले, आणि मग त्याने सगळीकडे शोधलं, आणि मग निरोप आला ना त्या कंसाच्या घरी. म्हणले राजा महाराजा, आणि तुमचा जो असणारा दुश्मन आहे ना, लहान बालकाच्या रूपामध्ये आणि त्या गोकुळामध्ये जन्माला आलाय, आणि तो एक नाही एक दिवस लहानाचा मोठा मोठा होत चाललेला आहे की बाबा मध्ये. लक्षानुलक्ष मावळांनी, गोकुळी असते बाळांनी, परिवरी असते कोण्या सदाली, तोची ठाई पाहिजे. अहो पण म्हणले गोकुळात बाळ जन्माला आलं हे खरंय, छोटंसं बाळ आहे ते आमचा दुश्मन ही बी खरंय, पण एका राज्यामध्ये आता ते नंदराजाची राजधानी जी गोकुळ, त्या गोकुळामध्ये जे आपल्याला छोटेसे बाळ आहेत, आणि लाखोवधी लक्षावधी कोट्यावधी महिला त्या ठिकाणी असणाऱ्या बाळा दिले, त्या एवढ्या बाळांपैकी तुझा असणारा दुश्मन कोण आहे, आम्ही कुणाचं म्हणून बाळ आणावा, आणि कसं तुझ्या ठिकाणी या ठिकाणी हजर करावा, अशी चिंता त्या ठिकाणी त्या असणाऱ्या राक्षसाच्या त्या साईडला पडली होती. कपड्या दैत्य मारावा, धूर्ततारणी पांडवावा, अरे काही पडोनी वदावा, नाना उपाय करोनी. म्हणजे दुश्मन तर दुश्मनच आहे, तो काय आपला मित्र नाही. एक नाही एक दिवस लहानचा मोठा होणार आहे, मोठा उशीने आपल्याला मारणारच आहे. मग काय करा तुम्ही बी, काय करा, रूप बदला, रूप बदलून त्या नगरीमध्ये जा, नगरीमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन चांगला अभ्यास करा, मिळाला, आणि मग त्या लहान बालकापैकी नेमका आपला दुश्मन कोण आहे त्याला बघा, आणि तिथं त्याचा लहान अवस्थेमध्ये वध करून या, म्हणजे परत येऊ नका. तो महाबळ नामे दैत्य, कंसासी कैसा बोलता, मी विप्रवोली त्वरित, पाळती घेतो गोकुळी. आणि असं म्हणून एक महादुर्धर असा मोठाचे मोठा थोर राक्षस त्या सभेमध्ये समोर आला. समोर आल्याच्या नंतर तो असताना कंसाला बोलून आलेला आहे की म्हणजे मी काय करतो, मायावी मला रूप बदलता येतं, मी काय करतो, ब्राह्मण होतो, आणि ब्राह्मण होऊन ते आपल्याला गोकुळामध्ये जातो. गोकुळामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कुठं तुझा दुश्मन आहे, लहान बालक आहे, तो शोधून काढतो आणि तुला हजर करतो, आणि त्याचा काय करतो म्हणजे कंस बहुधा संतोषाला, महाबळ तेथे गौरविला, तो काळ धैर्यला, विप्रवेश कापटे. असं काहीतरी त्याचा आजार निर्माण झाला, आजार निर्माण झाल्यानंतर त्याला
ह्या मृत्यूचा आजार झालेला होता एका माणसाला. मृत्यूचा आजार झाल्यानंतर ते राक्षस समोर आला आणि तुझ्या दुश्मनाला लावतो म्हणल्यावर त्याला बरं वाटलं, आनंद झाला. आणि मग लगेच त्या राक्षसाने काय केलेलं आहे, त्या ब्राह्मणाचा वेश धरला आणि वेश धरून त्याला वंदन केलं आणि तो निघून चाललेला आहे. धोत्रे कोटले नेसला, घेतलं पतिरुई गाला, कापटे वेश अवलंबिला, हाती पंचांग भेटले. आणि मग काय झालेलं आहे की त्या ठिकाणी तो ब्राह्मण झाला पण खरोखरचा ब्राह्मण झाला नाही, खोटा ब्राह्मण झाला. धोतर नेसला, कमीज घातलं, डोक्यावरती पगडी घातली आणि गमछा टाकला आणि गमछा टाकल्यानंतर हातामध्ये त्याने काय केलं, पंचांग घेतलं आणि पूर्ण ब्राह्मणाचं रूप घेऊन आणि तो कृष्ण परमात्म्याकडे निघालेला आहे. टिळे वाटे लोकांस दावी, मी ब्राह्मणाचा गे, लटिकेची विरावी. आणि मग काय झालेलं आहे त्या ठिकाणी खोटं त्या ठिकाणी नाटक केलं, खोट्या ब्राह्मणाचं रूप धारण केलं. खोट्या का व्हायला पण ब्राह्मणाचं रूप धारण केलं बघा त्यांनी. राक्षस आहे ना, राक्षस कमीत कमी खोटा का व्हायला पण ब्राह्मण झाला ना. आणि मग काय झालं आमच्या एक माहिती चुकलं तर चुकीचं का वाचलं पण वाचा आली ना, आता मला वाचा येत नाही ना. आणि मग ती चुकन 2 अक्षर चुकन पण मी नाही त्याच्या पुढे सांगायला. आणि मग काय झालेलं आहे, ते ब्राह्मण आणि त्या असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे निघालेला आहे. लटिका